या घडीची महत्त्वाची एक अपडेट आपल्या समोर येते। पावसाळी अधिवेशनातील केवळ 20% आश्वासनं ही पूर्ण झाली असं म्हटलं जात आहे। अंबादास दानवेंकडून पैशांचा व्हिडिओ जो ट्विट करण्यात आलेला आहे, पैशांच्या बंडलसह कोणते आमदार आहेत असा सवाल दानवेंनी उपस्थित केलेला आहे। अंबादास दानवे यांचा ट्विट करत सरकारला हा सवाल आहे, सरकारकडे फक्त शेतकरी कर्जमाफीला पैसा नाही, बाकी सगळं ओके आहे असं म्हणत अंबादास दानवे यांनी या ठिकाणी ट्विट केलेला आहे व्हिडिओ। या सगळ्या मुद्द्यावर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया उमटतायत, पाहूया आपण। सत्ताधारी पक्षातले जे एक आमदार त्या ठिकाणी व्हिडिओ गेममध्ये पैशाचे बॅगाच्या बॅगा आणि नोटाच्या नोटा तिथे ठेवून ते खेळताना दिसत आहेत। याचा अर्थ की महाराष्ट्रामध्ये 2 नंबरचा पैसा किती आलाय सत्ताधारी पक्षांच्याकडे। मला देशाच्या पंतप्रधानांना एक विनंती वजा प्रश्न विचारायचा आहे की आपण नोटाबंदीचा निर्णय घेतला, आपण संपूर्णपणे त्या ठिकाणी डिजिटल करन्सी वापरामध्ये आणली, आता कॅशलेस देश करायचा, कुठलाही व्यवहार कॅशनी करायचा नाही, आणि तुमच्या सत्ताधारी पक्षाच्या लोकांच्याकडे एवढी मोठ्या प्रमाणामध्ये कॅश येते कुठून? जे सरकार आहे त्याचं प्रतीक आहे। जिथे सरकारकडे कर्जमाफीसाठी पैसे नाही आहेत तिथे हे आमदार, यांचे सत्ताधारी आमदार पैशांच्या बॅगा घेऊन फिरतात। पण याआधी देखील असेच व्हिडिओ कोकणामध्ये बघितले होते। आता हेच आहे ना, म्हणजे तुम्ही हेलिकॉप्टरमध्ये ज्या बॅगा घेऊन फिरतायत आणि हे जे आनंदाचं शिराचं वाटप चाललंय ते नेमकं कोणाचं आहे? दुसरं आणखी एक महत्त्वाचं आहे म्हणजे ज्या पद्धतीने हे सगळे पैशांचं हे चाललंय, महेंद्र दळवी म्हणतात तुम्हाला व्हिडिओ नाही, अन्य काही गोष्टी अंबादास दानवे अजूनही तुम्हाला व्हिडिओज दिसतील याच्यात। एका बाजूला शेतकऱ्यांना कर्जमुक्ती द्यायची नाही, मोठ्या प्रमाणावरती पैसे नाही म्हणून सांगायचं, आणि सत्ताधारी आमदारांकडेच एवढे पैसे कसे मिळतात आणि कोटीवधी रुपयाचे हे पैशाचा व्यवहार हे होतोय, हे अगोदर जे स्पष्ट आम्ही जे वारंवार जी तक्रार करत होतो, आज ते ही सत्यता ही समोर आलेली आहे। या अगोदर मंत्र्यांकडे आपल्याला बंडल्स मिळायचे, आता तुम्ही बघितलं असेल की मंत्री सोडून आमदारांकडेच जर अशा पद्धतीने बंडल्स मिळायला लागलेत, त्याचा अर्थच असा आहे की भ्रष्टाचार हे मोठ्या प्रमाणावरती वाढलेले आहेत, आणि यात सत्ताधारींचीच इन्व्हॉल्वमेंट असल्यामुळे कोणीही सरकार याच्यामध्ये दखल घ्यायला तयार नाही आहे, आणि या सर्व गोष्टीची चौकशी व्हायला पाहिजे, ही मागणी आम्ही या निमित्ताने विधान परिषदेमध्ये करणार आहोत। कडून हा सगळा मुद्दा उपस्थित केल्यानंतर आता मात्र या सगळ्या मुद्द्यावर महेंद्र दळवी यांचं नेमकं काय म्हणणं आहे, त्यांच्याशी संवाद साधले आपले प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी यांनी। महेंद्र दळवी आपल्या सोबत आहेत। काय नेमका हा जो व्हिडिओ दिसतोय, 3 व्हिडिओ आहेत ज्याच्यामध्ये 2 ठिकाणी तुम्ही दिसताय, तर या व्हिडिओ बद्दल काय स्पष्टीकरण तुमचं? नाही, फोटो व्हिडिओ आपण बघितले तर आपण ते सगळे कट करून दाखवलेलं आहे। त्याच्यामध्ये मी माझं ओपन चॅलेंज आहे अंबादास दानवेंना, जर त्यातली सत्यता असेल तर त्यांनी सगळे पुरावे घेऊन कुठल्याही चॅनल समोर यावं। जर त्यातली अंशतः सत्यता निघाली तर माझा आमदारकीचा राजीनामा मी विधिमंडळाच्या पटलावरती नक्की देणार, नक्की का नाही। पण मला असं वाटतं ज्या पद्धतीने गेल्या 3-4 महिन्यामध्ये रायगडच्या राजकारणामध्ये जे काय आरोप प्रत्यारोप झाले, त्या संदर्भातलं एखाद्या नेत्याने त्यांना चुकीची माहिती देऊन अशा पद्धतीची आमची बदनामी करण्याचं कटकारस्थान रचले असं नक्की त्याच्यामध्ये दिसतंय, आणि म्हणून मी नागपूरमध्ये गेलो या संदर्भात नक्की भाष्य करेन। पण अंबादास दानवेला आपल्या चॅनलच्या माझं ओपन चॅलेंज आहे, त्यांनी सगळे पुरावे घेऊन डिबेटसाठी नक्की यावं, आणि खरं खोटं ते लोकांसोबत नक्की येईल, त्याच्यामध्ये काय हे नाही आहे। अंबादास दानवेला रायगडच्या राजकारणामधलं ओ काय ठो माहीत नाही आहे, आणि याचा बोलवता धनी नक्की कोणतरी वेगळा आहे, आणि तो समोर आला पाहिजे। कारण आमची बदनामी करणं, माझ्या पक्षाची बदनामी करणं हे काय ठीक नाही आहे। निवडणुकीचा विषय वेगळ्या अँगलचा असतो, त्यामुळे आरोप प्रत्यारोप होतात, पण अधिवेशन काळामध्ये अशा पद्धतीत संस्कृती पसरवणं हे काय ठीक नाही, म्हणून मी लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।